काय मिळवायचं आहे आयुष्यामध्ये हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला वाटत असतं मी पैसा मिळवण्यासाठी सगळं करतोय. भरपूर पैसे मिळवतो आणि मग कळतं की अरे यार पैसे मिळाले, पण ज्यासाठी माझी हौस होती की मी भरपूर हॉटेलिंग करेन, खर्च करेन. कधीतरी आई-वडील ओरडलेले असतात. लहान मूल डोक्यामध्ये तिरमिरी घेतं की आता ठीक आहे माझ्या पैशाने कमवेन तेव्हाच मागेन, तोवर मागणार नाही. आणि खरंच मूल कष्टाने खूप पैसे मिळवतं आणि मग जेव्हा खायची वेळ येते तेव्हा डॉक्टर सांगतो, "तुला डायबिटीज झालाय बेटा. तुला गोड नाही खायचंय." मग तो म्हणतो, "ठीक आहे यार, मी नॉन-व्हेज खातो, हे खातो." "नाही राजा, तुझी लिपिड प्रोफाइल सांगते की तुला नॉन-व्हेज पण नाही खायचंय." अरे यार, मग करायचं काय? एखादा म्हणतो मनुष्य, "ठीक आहे, मला एक हे आहे की मोठा होईन, भरपूर पैसे मिळवेन, मोठी गाडी घेईन आणि मस्त बाईक घेईन, इम्पोर्टेड बाईक आणि बाईकवरती हिंडेन." पण लहान असताना बाप ओरडलेला असतो, "अक्कल नाही, दीड दमड्या कमवायची. कमावशील ना, तेव्हा घे ती 5,00,000ची बाईक." तेव्हा मुलगा असा फणाणलेला असतो आणि मोठा झाल्यानंतर कमावतो. पण 5,00,000 कमवून म्हणजे कमावून 5,00,000 बाईकवरती उधळायची जेव्हा वेळ येते, तोपर्यंत डॉक्टर सांगतात, "तुमच्या मानेमधले ते 2 मणके आहेत ना, त्यांचं अंतर कमी झालंय. त्यामुळे तुम्हाला बाईक चालवायची नाहीये." हे जे सगळं घडतं, हे कशामुळे घडतंय? तर जर आपण हे कायम भान ठेवलं, की माझं आयुष्य हा यज्ञ कर्म आहे. कर्मयोग आहे, हा यज्ञ कर्म आहे, हे जर अखंड भान ठेवलं, तर अशा तऱ्हेच्या प्रसंगांना आपल्याला आयुष्यात कधीच सामोरं जावं लागणार नाही. आणि ही सगळी जी अरिष्ट आपल्या आयुष्यात अदरवाईज येतात, ही अरिष्ट येणारच नाहीत. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी माझ्या दिवसाची सुरुवात, माझ्या कामाची सुरुवातच जर देण्यापासून करत असेल, तर मला अनंत पटीने मिळणार आहे. आणि ही देण्याची जी वृत्ती आहे, ती जर एकदा का अंगी बाणली, तर ती कधी सुटत नाही. नाहीतर मग होतं काय मोठं झालं, की मग "अरे हां, मला हे मिळालं, मला ते मिळालं, माझ्या कष्टाने मिळालं, मी कमावलंय, मी हे सगळं जे वाढायला लागतं, हे होऊच नये यासाठी हे पहिल्यापासून हा संस्कार तो सांगतोय, की पहिल्यांदा हे कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य यज्ञकर्म आहे. यज्ञकर्म म्हणजे पहिल्यांदा आधी द्यायचं, आहुती द्यायची आणि मग आहुती कशा-कशाची द्यायची आहे? एकदा का ही देण्याची वृत्ती झाली, की तो म्हणतो, की नंतर तुला आहुती कशाची द्यायची आहे? रोज मी मगाशी जे म्हटलं, की आपण मुळात आपल्याला माहीत नाही आपण आयुष्यामध्ये काय मिळवायला आलोय. कोणाला वाटतं पैसा मिळवायला आलोय. मग कळतं, की पैसा मिळवून त्याचा उपयोग काही नाही, सुख मिळत नाहीये. खाता येत नाही, पिता येत नाहीये, वाहन चालवता येत नाही. म्हणजे मग नेमकं कशाकरता आलोय? तर खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आत्मज्ञान मिळवण्यासाठी आलेले आहोत. ह्याचा प्रत्येकाला विसर पडलेला आहे. त्यामुळे यज्ञ या शब्दाचीच फोड अशी आहे, की यम-बीजाच्या मायेमध्ये हिंडताना त्याचे सगळे नियमाची चौकट समजून घेऊन त्याचं यथार्थ ज्ञान मिळवून घेणं, हेच आपलं मुळात कर्मयोग आहे. आणि ह्याचा प्रत्येकाला विसर पडलाय. प्रत्येक जण फक्त पोटार्थी झालाय. जन्म झाल्याबरोबर पहिल्यांदा आता हा कसा काय मोठा व्हायचा, आजच्या कठीण काळात जन्माला आलाय. आता ह्याला डॉक्टर करायचा का, इंजिनिअर करायचा का, सॉफ्टवेअरवाला करायचा का, हार्डवेअरवाला करायचा का, धंदा उघडून द्यायचा का, आमच्या घरातली गाई गुरं आहेत, गोठा बांधून द्यायचा. हेच सुरू होतंय. काळाचा महिमा. जन्माला आलेला जीव प्रत्येक जण अहम ब्रह्मास्मी याची अनुभूती घेण्यासाठी आलेला आहे. ह्याचं भान राहण्यासाठी प्रत्येक वेळेला तो सांगतोय यज्ञ कर्म, यज्ञ कर्म. तुझं आयुष्यातलं, तुझं दिवसातलं प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म आहे बेटा, हे विसरू नकोस. आणि यज्ञ कर्म म्हटलं की पहिल्यांदा द्यायचं असतं.